आशिष शेलार यांच्या मतदारसंघात त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या परिसरात बोगस मतदारांची नावं नोंदवण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला। यावर शेलार यांच्या मतदारसंघातील आनंदधाम महासागर गणेश मंदिरातून आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी केलेला रियालिटी चेक पाहूया। मी सध्या आनंदधाम महासागर गणेश मंदिरात आहे, जे मंदिर वांद्रे पश्चिम या ठिकाणी आहे आणि आशिष शेलार यांच्या घराच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर आहे। हे तेच मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये काही मतदारांची नोंदणी दाखवलेली आहे असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला। अज्जू सुब्रमण्यम, सानिध्य अरोर, संजय अरोरा, दीपिका वाढवाणी, दीपिका बाजपेयी अशा नावांची नोंदणी ही मतदार म्हणून या ठिकाणी करण्यात आलेली आहे, या मंदिरात करण्यात आलेली आहे। आपका नाम क्या है? गुलाब भुर्तिया। अच्छा, तो अज्जू सुब्रमण्यम, सानिध्य अरोर, संजय अरोरा, दीपिका वाढवानी, दीपिका बाजपेयी, इनमें से किसी को पहचानते हैं आप? नहीं पता। ये नाम कभी आपने सुने नहीं? नहीं मैं नहीं। अच्छा, तो आप यहाँ पर फैमिली के साथ रहते हैं, अकेले रहते हैं? अकेले रहते हैं। आपने कभी महाराष्ट्र में यहाँ पर मतदान किया है, वोटिंग किया है? नहीं यूपी में किए हैं, यहाँ पर नहीं किए हैं। आप यूपी के रहने वाले हैं? जी मैं यूपी के रहने वाले हैं, प्रयागराज के। अच्छा, तो आपने कभी भी यहाँ पर मतदान नहीं किया है? नहीं यहाँ पर नहीं पता। आनंदसागर गणेश मंदिर जे रंगशारदा हॉलपासून जवळ आहे, इतकंच नाही तर आमदार आशिष शेलार यांच्या निवासापासून सुद्धा ते जवळ आहे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे, यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे या गणेश मंदिरामध्ये काही मतदारांची सुद्धा मतदार यादीमध्ये नोंदणी असल्याचं दिसून आलेलं आहे। इतकंच नाही तर या संपूर्ण परिसरातील ज्या आजूबाजूच्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये सुद्धा काही बोगस मतदारांची नावं आढळून आल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा मनसे आणि भाजपचे नेते संदीप देशपांडे यांच्यातलं वाकयुद्ध चांगलं चर्चेत आलेलं आहे। कॅमेरामन रवी सह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।